बसला जावई जेवायला तितक्यात दार वाजलं. कोण? आजी पोस्टमन आला, पोस्टमन. म्हातारी गेली, महाराज पत्र घेऊन आली आणि ते पत्र जावयाच्या हातात दिलं. जावयाच्या हातात पत्र दिलं. 2 ओळी जावयानं वाचल्या महाराज लागला ना जावई रडायला. जावयाला कळे ना, सासूला कळे ना का रडत असेल. ती म्हणली नक्की काहीतरी घडलं असेल. इतक्या वेळ तर जावई बापू ठीक होते. म्हणून तिने विचारलं काय झालं जावई बापू. आणखी लागला जावई बापू रडायला. तिला वाटलं नक्कीच काहीतरी मोठं झालं असेल. म्हणून महाराज तीही लागली रडायला. तिचा आवाज ऐकून तिची लेक हजर झाली. तीही लागली रडायला. ती म्हणली नक्कीच काहीतरी मोठं घडलं असेल, कारण माझी आई रडते. या तिघांचा आवाज ऐकून शेजारची हजर झाली बरं का. शेजारची नाही लागली रडायला. त्यांचा आवाज ऐकून त्यांची शेजारी आली, तीही लागली रडायला. असं करता करता अख्खं घर भरलं, अंगण भरलं. लोकांची संख्या महाराज वाढतच गेली. आणि त्यावेळी महाराज 2-3 जाणकार गेले बरं का आणि विचारलं काय झालं, का रडता. शेजारच्या बाईला विचारलं काय झालं. तिनं रडून रडून सांगितलं मला नाही माहित, माझ्या पुढची रडते ना म्हणून मी रडते. तिच्या पुढचीला विचारलं बाई तू का रडतेस. तिनं इवळून इवळून सांगितलं मला नाही माहित बाबा, माझ्या पुढची रडते ना म्हणून मी रडते. आता पुढचीला विचारलं बाई तू का रडते. ती म्हणली माझी शेजारीण रडते ना म्हणून मी रडते. आता शेजारचीला विचारलं बाई तू का रडते. शेजारची म्हणाली माझी शेजारीण रडते ना म्हणून मी रडते. पुन्हा शेजारचीला विचारलं बाई तू का रडते. ती म्हणली माझी लेक रडते ना म्हणून मी रडते. आता लेकीला विचारलं बाई तू का रडते. ती म्हणते माझी आई रडते ना म्हणून मी रडते. आता आईला विचारलं आई तुम्ही का रडता. त्यावेळी ती म्हणली मला नाही माहीत, माझे जावई बापू रडतात ना म्हणून मी रडते. आता जावयाला विचारलं बाबा अरे तू का रडतोस. त्यावेळी जावयानं उत्तर दिलं बरं का मला वाचताच येत नाही ना म्हणून मी रडतो.